सरस्वती डिझायनर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कटिंग हे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करीत आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, कमेंट पण नक्की करा. कपडा व्यवस्थित बघून घ्यायचा. उलटा सोयीचा कपडा बघून घेऊन सरळ मंदी डबल फोल्ड करून व्यवस्थित करून घ्यायचा. डबल फोल्ड करून स्केलने मार्क करून घ्यायची आहे. तुमच्यापाशी असेल तर त्याने सरळ येते. बॅक पार्ट उचलल्यासारखं नाही होत. हे स्केलनंच करा नक्की. याने व्यवस्थित येऊन जाते. छोटे छोटे टिप्स माहिती देत आहे. नक्की संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ब्लाऊजच्या साहाय्याने ब्लाऊजच्या मेजरमेंटने कटिंग करत आहे. ब्लाऊजवर मापून घेणे. लांबी किती आहे ते, ब्लाऊजची उंची 14 इंच आहे. त्याच्यात 1 इंच प्लेस करून मार्क करून घ्यायचं. कंबर किती आहे ते पण बघून घ्यायचं. बॅकचा नेक किती आहे ते पण बघून घ्यायचं. याने ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडं ब्लाऊज इंचपट्टीने मापून घेऊन जे बी तुमची कंबर आहे त्याचा 1/4 भाग करून घेणे. कोणतीही साईज राहू द्या, तुम्ही काहीही डाऊट नका करू. या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. एकदम परफेक्ट, एकदम भारी येऊन जाते फिटिंग ब्लाऊजची सुद्धा. ब्लाऊजची लांबी दोन जागी मार्क करून घ्यायचे. याने एकदम सरळ येऊन जाते. सरळ रेखा मारून घ्यायची. शोल्डर 5.5 इंच घ्यायचं. खाली पण मार्क करून घ्यायचं. आर्महोल डाऊन 6 इंचवर मार्क करून घ्यायचं. 2 जागी करून घेतल्याने आर्महोल खालवर जायची शक्यता राहत नाही. सरळ रेघ मारून घेऊन शोल्डर कर्व पण मारून घ्यायची. आर्महोल गोलाई देण्यासाठी 1.5 इंच मार्क करून घ्यायचं. कमरेचा चौथा हिस्सा
जे पण कमर राहील त्याचा चौथा हिस्सा करून घ्यायचा. एक इंच बॅक पार्ट टक्ससाठी 1.5 इंच मार्जिन. जे पण तुमच्या कमरेची साईज आहे त्यातनी छातीचे साठी 1 इंच प्लेस करून घेतल्याने व्यवस्थित येऊन जाते. छातीचा माप घेण्याची काहीही गरज नसते. गळ्याची मार्क करून घ्यायची. शोल्डरपाशी 2.5 इंच, खाली 3 इंच आणि गळा खूप सुंदर येते. थोडी मोठी साईज आहे ब्लाऊजची. शोल्डरपाशी थोडंसं डाऊन दिल्याने सुंदर ब्लाऊज येते. नक्की ट्राय करून बघा. हवं असेल तर तुम्ही त्याने गोलाई देऊन घ्यायची. याने खूप सुंदर येते. कपडा जाम राहीना, काही राहीना, झोल राहीना, खूप सुंदर येऊन जाते. आर्महोल एकदा चेक करून घ्यायचं आहे. ब्लाऊजचं आणि कटिंग करायलेल्या ब्लाऊजचं सेम आलं पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पण असंच नक्की चेक करून कटिंग करा ब्लाऊज. सेम आलेलं आहे. कटिंग करून घ्यायचं बॅक पार्टची. आर्महोल नक्की चेक करूनच कटिंग करत जा ब्लाऊज. लहान मोठ्या साईजला अरे त्याला 6 इंचावरच घेऊ नका आर्महोल. त्याने ब्लाऊजमध्ये झोळ येत असते. फिटिंगसुद्धा व्यवस्थित येत नसते. आर्महोल चेक करणं हे खूप गरजेचं आहे. मार्जिन दिली तिथं टक मारून घेणे. थोडंसं कट मारून घेतल्याने फिटिंग करता वेळी खूप इझी जाते. बॅक पार्ट कट करून झालेला आहे. आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. डबल फोल्ड होता म्हणून एकदा करला 4 कपडे आपले आलेले पाहिजे. एल स्केलनं मार्क करल्याने सरळ येऊन जाते. ब्लाऊजची लांबी मापून घ्यायची आहे. या ब्लाऊजची लांबी तुझी आहे पण ही बाही लांब ठेवायची आहे. 10 इंच बाहीची लांबी ठेवायची आहे. 1 इंच मार्जिन देऊन 11 इंचवर करलेली आहे. सरळ रेघ मारून घ्यायची आहे. आर्महोल डाऊन देण्यासाठी 3 इंचवर मार्क करायचं. याने चांगलं येऊन जाते.
इथं 4.5 इंच मार्क करून घ्यायचा आहे. 1.5 इंच मार्जिन. इथं सरळ मार्क करून घ्यायची. क्रॉसमध्ये येऊन जाते. आर्मोलची मापायची गरज नसते. 1.5 इंचवर मार्क करून 1 इंचवर सुद्धा मार्क करायचा आहे. यानं गोलाई खूप सुंदर येऊन जाते बाहीची. आरूने गोलाई देऊन घ्यायची. मागल्या आर्मोल बॅक पार्टला आर्मोल गोलाई 1.5 इंचून द्यायची. वरच्या पार्टला 1 इंचून द्यायची. 1/2 इंची मार्जिन घेऊन गोलाई देऊन घ्यायची. याने खूप सुंदर लुक येते. कपडा इकडे तिकडे सरकू नये तसं कटिंग करून घ्यायचं. तसं कट मारून घ्यायचं. याने सेंटर ध्यान राहते असते. गोलाई कट करून घ्यायची. कपड्याची व्यवस्थित काळजी घेणे. इकडे तिकडे सरकू नये. बाह्याची कटिंग झालेली आहे. आता मोहरचा पाठ करून घ्यायचा आहे. या कपड्यात होईना त्यासाठी दुसरा कपडा घ्यायचा आहे. जरा अलग पीस आहे पण कटिंग करून ओळखू येत नाही. त्याच्याने याच्यावर कट करून घ्यायचा आहे. हे ब्लाऊज कस्टमरचा आहे. डबल फोल्ड करून कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. बॅक पार्ट ठेवून मार्क करून घ्यायचा आहे. तुम्ही क्रॉस कटिंग करायचा असेल तर क्रॉस कपडा ठेवून घेणे. पण मी सरळच करत आहे. त्यासाठी सरळच कपडा ठेवत आहे. ज्याला पण क्रॉस कटिंग ब्लाऊज करायचा आहे कटिंग त्याने क्रॉस कपडा ठेवून घ्यायचा आहे. जसा आहे तसा मार्क करून घ्यायचा आहे. वरच्या पाठची मार्क करून घ्यायचा आहे. थोडं चेंजेस राहते. आर्मोल एकदा नक्की चेक करा. इथं पण खालवर होत नसते. इथं सरळ रिग मारून घ्यायची आहे. इथं 2 इंचवर मार्क करून घ्यायची आहे. शेपपट्टीसाठी तुम्ही अशा पद्धतीत नक्की मोहरचा पाठ कट करून बघा. खूप सोप्या पद्धतीत आहे. मी मोहरचा गळा 6 इंचवर 6.5 इंचवर करून बघायचा. ब्लाऊजचे
ब्लाऊज आहे त्याने मापून बघायचं आहे. खालवर झालं तर चेक करूनच ब्लाऊजची कटिंग करायची आहे. आरूने गोल आकार द्यायचा आहे. इथं 1/2 इंच 1.5 इंच होतं त्याचं 1/2 इंच कमी करून गोलाई देऊन घ्यायची आहे वरच्या पाठची. हाफ इंच मार्जिन सोडून गोलाई चेक करून घ्यायची आहे. वर खाली होईल तर डबल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. खाल झालं तर वर करून घ्यायचं. परत एकदा आलेलं नाही आहे व्यवस्थित. आलेलं आहे. इथून 1.5 इंचवर मार्क करून घ्यायचे आहे. इथून 2.5 इंच 1.5 इंच टक्स टाकण्यासाठी मार्क करून घ्यायचे आहे. वरच्या पाठची कटिंग करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा मार्जिन घेऊन कट करून घ्यायचं आहे आणि बंदिस्ती होत नाही. बंदिस्ती झालं तर कपडा कट करून टाकायचे. मार्जिन जरा जास्ती तूट जाण्याच्या ह्याची. ब्लाऊज एकच शिवटाचा आहे. मार्क केलेल्या जागी टक्स मारून घ्यायचे आहेत. पट्ट्याची मार्जिन कट करून घ्यायची आहे. ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. अस्तरची कटिंग झालेली आहे. मेन कपड्यावर ठेवून पार्ट्स कट करायचे आहेत. हाफ इंच मार्जिन देऊन कपडा कट करून घ्यायचा आहे. 1/2 इंच या जरा जास्ती मार्जिन राहिलं तरी चालते. बॅक पार्टचे कट करून घ्यायचं आहे. एकदा डिझाईन कोणीकडे आहे ते बी चेक करूनच ब्लाऊजची कटिंग करायचा. छोटे छोटे याच्यावर बुट्टे आलेले आहे. ते डिझाईन वर खाली जाऊ नये म्हणूनच कट करून घ्यायचे आहे. यांनी सुद्धा ब्लाऊजचा लूक बिघडत असते.
चेक करून कपडा कट करत जा. तसाच कट केल्याने परेशानी होते. आधीच एकदा दोनदा कपडा चेक करून कटिंग करत जा ब्लाउजची. अस्तरची आपण डबल कट करू शकता. मेन्याची डबल कटिंग करू शकता. त्याच्याने आधी चांगलं बघूनच कट करत जा. नवीन असलं त्यासाठी सांगत आहे. थोडी माहिती नसते. घाई कपडा कट करत असते. नवीन यायला जरा घाईच असते. डबल कपडा घ्यायचा आहे शेपटीसाठी. ब्लाउजची कटिंग झालेली आहे. आता नेक कटिंग दाखवायची आहे. ब्लाउजच्या गळ्याची बॅक पार्ट कटिंग दाखवायची आहे. बकरमवर संपूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे. गळ्याची कटिंग राहिलेली आहे. बकरमवर कटिंग दाखवत आहे. नेक्स्ट पार्ट टीचिंग व्हिडिओ येते. नक्की बघा. छोटे छोटे टिप्स तुमच्या समोर मांडण्याचे प्रयत्न करते. गळ्याची लांबी 10.5 इंच. गळ्याची रुंदी 3 इंच. वरी नेकपाशी 2.5 इंच. याचा बॉक्स करून घ्यायचा आहे. याच्यावर बकरमवर गळा कट केल्याने खूप सुंदर येते. नक्की ट्राय करून बघा. 1.5 इंच मार्जिन ठेवून कपडा कट करून घेणे. बुकरम 1/2 इंच मार्जिन वरच्या साईडला ठेवूनच कट करा. एकदा समजा बुकरम कट करू नका. याने गळा सोडल्यावर गळण्याची शक्यता असते. छोटे छोटे टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे. एक इंच मार्जिन ठेवून कट करून घेणे. आयरनने चिटकवून घ्यायचा आहे. मी दाखवलेला नाही. व्हिडिओ खूप मोठा होईल. भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये.